कोल्हापुरातील मुस्लिम बोर्डाची जागा ही शाहू महाराजांनी स्वतःच्या जागेमध्ये मुस्लिम बांधवांच्या शिक्षणासाठी हॉस्टेल बांधून दिले. ती कोल्हापुरातील जागा वक्फ बोर्डाने स्वतःचा हक्क सांगून काढून घेतली. ती जागाही महाराज वाचू शकले नाहीत. वक्फ बोर्ड कायदा हा भयंकर आहे, त्याला सुप्रीम कोर्टामध्ये देखील आव्हान देता येत नाही. हा कायदा करणाऱ्या काँग्रेस पक्षाला मत देताना दहादा विचार करावा, अशा पद्धतीचा ऑडिओ कॉल विरोधकांकडून व्हायरल करण्यात आला आहे. हॅलो हॅलो, नमस्कार. मी श्री शाहू छत्रपती महाराज यांच्याकडून बोलत आहे. बोला की. महाविकास आघाडीकडून कोल्हापूर लोकसभेच्या अधिकृत उमेदवारी श्री शाहू छत्रपती महाराजांना जाहीर झाले आहे. बर, तरी 7 मे रोजी हात्या चिन्हासमोर बटन दाबून महाराजांना साथ द्यावी, नम्र विनंती. महाराजांना साथ कर. महाराजांचं काँग्रेसचं पक्ष चुकीचं आहे ना. हा साहेब, महाराजांना साथ आहे आमची, पण तुम्ही जो पक्ष घेतलाय ते देशद्रोही पक्ष आहे. होतो असं साहेब आपला विचार आहे साहेब. तसं होय दादा, बरोबर आहे. महाराजांना एकदम आम्ही ह्याच्यावर एकदम एक नंबरच्या ह्याच्यावर मानतोय. हो साहेब. पण जे तुम्हाला सांगा, हिंदूंच्या विरोधात सगळ्या कारवाया मुसलमानच्या आपल्या ह्यांच्या काँग्रेसच्या वक्फ बोर्ड असेल, मग तरी पण कसं येणार सांगा. त्यासाठीच तर साहेब आता हिंदुत्वासाठी आपले महाराज त्या पक्षामध्ये गेले, तर तिथून अपेक्षा हिंदुत्वासाठी हिंदू विरुद्ध पक्षात गेलेत नाही, तिथं जाऊन सगळी हिंदुत्व होणार ना. मग कसं अपक्ष आपले महाराज बोलणारच नाहीत. ऐका की, 543 लोकसभेच्या मतदारचे हे आहेत, सीट आहेत. त्याच्यामध्ये साहेब महाराज एकटे जाणार. हा साहेब, पुढे जाऊन कसं होणार सांगा बघूया. हे फक्त राहणार ना. कसं राहणार सांगा की. अहो तुम्ही ज्यांच्या बाजू त्यांच्या तिकीटावर काय म्हटलं, छत्रपती शिवाजी महाराजांचं वारस आहेत ते. नाही, त्यात काहीच दुमत नाही. नाही, ते मंडळी काय पण म्हणत असतील, मला त्यांच्याशी काय मंडळी काय पण म्हणत असतील की दत्तक वगैरे, आम्हाला त्याशी लेणदेण नाही. आमचं लेणदेण फक्त काँग्रेसशी आहे. काँग्रेस विरोधात एवढ्या असताना महाराजांनी तिकडनं का घ्यायचं. अहो त्यांची स्वतःची जमीन आपली ह्यांची कुठली मुस्लिम बोर्डांची ती वक्फ बोर्डाने घेतली का नाही सांगा बघूया. 8 महिन्यापूर्वीची बातमी आहे ती. मग ती जमीन जर वाचू शकत नाही महाराज स्वतःची, तर आमच्या जमिनी काय वाचवणार आहेत ते. बरोबर आहे ना. जनतेसाठी दिलेली का केली साहेब आपल्या इथं महाराज. अहो मी म्हणते, अहो मी तुम्हाला म्हणताना कळून झाले, महाराजांनी भरपूर केलं, पण पक्ष चुकीचा आहे. मी तुम्हाला ते सांगायला आलो. पक्ष चुकीचा आहे. काँग्रेस पक्षाने कडून महाराजांनी तिकीट घ्यायला नको पाहिजे होतं, लढवायला नको पाहिजे होतं. पक्ष नाही, माणूस बघून मतदान करा ना. कसं होणार सांगा बघूया. लोकसभेत जाणार, देशाची निवडणूक आहे. माणूस बघून निवडून ते काय आपली ग्रामपंचायत निवडणूक आहे, माझा भाऊ उभारायला आहे, महाराज उभारले तर नाही ना. महाराज हिंदुत्वासाठी करणार ना नक्की तिथं वर. पण कसं करणार सांगा की तुम्ही दादा. एकटा माणूस कसं करणार सांगा. बरं मी म्हणतो सगळी समजा 300 जर काँग्रेसच्या जर आल्या, आणि जर तो काय तो राहुल गांधी परवा काय म्हणला की कुठला हेरिटेज ऍक्ट तो जर आणला, अंमलात आणला त्यांनी, तर मग आमच्या जमिनी पण जायच्या. आणि त्याला बोलणार कोण. वक्फ बोर्डाची जमीन घेतली तर सुप्रीम कोर्टात दाद घेत नाही. सुप्रीम कोर्ट तुमच्या आमच्या काय जमिनी आहेत सांगा बघू तुम्हाला. तुमचं नाव काय. माझं नाव सार्थक जाधव. शार्दूल जाधव. मग तुझी समज जमीन असेल, ती जमीन जर त्या वक्फ बोर्डाने घेतली तर आपण कुणाकडे जायचं सांग बघूया. होय साहेब. तू दादा म्हणजे तुझं वैयक्तिक बघ. नाही मला साहेब वगैरे म्हणू नको, मी तुझ्याच वयाचा आहे. वैयक्तिक डिसिजन वैयक्तिक नाही माझं. नाही वैयक्तिक माझा विषय नाही आहे तो. तुझा पण तोच विषय आहे. उद्या जमिनी वगैरे आपल्या गेल्या ना तर लय वाईट कंडिशन. ओके साहेब, ठीक आहे, धन्यवाद. यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा. चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. जगात भारी कोल्हापुरी.